नमस्कार, मी असलमुल. आपण पाहताय कराड वार्ता. माझ्यासोबत आज खास बातचीत करण्यासाठी काले पंचायत समिती गणातून गोविंद वसंत गावडे हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांचं सामाजिक काम अतिशय चांगलं आहे, मनमिळावू स्वभाव आहे आणि मित्रत्व त्यांचं खूप मोठे या भागातून विखुरलेलं आहे. ते माझ्यासाठी बातचीत करण्यासाठी आहेत. तर गावडे साहेब, आपलं स्वागत आहे कराड वार्तामध्ये. काय सांगाल, आपण भाजपच्या वतीने निवडणुकीला सामोरं जात आहे? ज्या पद्धतीनं पक्षानं किंवा आमच्या नेत्याने विश्वास दिला त्या विश्वासास पात्र राहून आपण जनतेची सेवा करणार आहोत आणि त्या पद्धतीनं काम करू. तुमच्या पंचायत समिती गणामध्ये कोणकोणती गावं येतात? आमच्या पंचायत समिती गणामध्ये मालखेड, वाठार, काले, संजयनगर, मुनावळे, नांदगाव, पवारवाडी आणि ओंडोशी. अच्छा, या भागात फिरताना जी तुमच्या गणात गाव येतात त्या प्रत्येक गावामध्ये फिरताना कोणकोणत्या समस्या नागरिकांनी तुम्हाला सांगितले? अगदी काय लोकांच्या अडचणी काय असतील ते आपण इथून पुढच्या काळात निवडून आल्यात आपण 100% ते कोणकोणत्या समस्या सांगितल्यात नागरिकांनी तुम्हाला? काय कोणाचं घरकुल असते, पुन्हा पाण्याची व्यवस्था आहे, कोणाची सोलर साठी आहे किंवा काय बाकीचे दवाखान्याची मला एक अडचणी सांगा, असतात. तुम्ही राजकारणाला सामोरे जाताय, समाजकारणाचा वसा तुम्ही कुणापासून घेतलाय? आमचे नेते स्वर्गीय भीमराव दादा पाटील, दयानंद पाटील, दिनकर बापू मोरे वाठारचे आणि वरचे नेते आपले अतुल बाबा किंवा सुरेश बाबांच्या पासून आम्ही राजकारणात आहे. निवडून आल्यानंतर कशा प्रकारची या गणातील लोकांची तुम्ही सेवा करणार आहेत? कोणकोणत्या त्यांना सुखसुविधा देणार आहेत? ज्या आपल्या शासनाच्या पूर्ण योजना आहेत त्याची पूर्ण कल्पना घेऊन जनतेपर्यंत पोहोचवायचं काम आपण 100% करणार. मतदारांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय? चांगल्या प्रकारे अगदी म्हणजे प्रत्येक गावात आपण म्हणजे जे दयाभाऊने काम केलं, अतुल बाबांनी काम केलं, या कामाची पोचपावती लोक चांगल्या पद्धतीने आपल्याला देतील. मतदारांना काय आव्हान करणार आहे? काय नाही, तुम्ही जर आमचे हात बळकट केले, आम्ही नेत्यांचे हात बळकटून नेत्यांच्या मार्फत आपल्या भागाचा आपण विकास करू. कसं आहे, एकंदरीत हा कराड दक्षिण आता भाजपचा बालेकिल्ला मानला जातोय. नुकतेच अतुल बाबा भोसले देखील आमदार म्हणून कराड दक्षिण मध्ये विजय झालेले आहेत आणि कोट्यवधी रुपयाचा निधी सध्या कराड दक्षिणसाठी बाबांनी दिलेला आहे. याचा तुम्हाला किती फायदा होणार आहे? चांगल्या प्रकारे फायदा होणार. ज्यावेळी बाबा आमदार नव्हते त्यावेळी सुद्धा आपल्याला 5-25 कोटी रुपये आपल्या कराड दक्षिणसाठी निधी आलेला आहे आणि आता तर बाबा आमदार झाल्यापासून तर काय निधीचा म्हणजे महापूरच आहे आपल्या भागामध्ये कराड दक्षिण मध्ये. एकंदरीत हे होते गोविंद वसंत गावडे, काली पंचायत समिती गणाचे भाजपचे अधिकृत उमेदवार. एकंदरीत कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिण मध्ये विकास केलेला आहे, कोट्यवधीचा निधी दिलेला आहे. या विकास कामाच्या जोरावरच त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. आणि 2002 ते 2007 पर्यंत मी पंचायत समिती एक टर्म काम केलेलं या भागामध्ये भीमराव दादांच्या, दिनकर बापूंच्या नेतृत्वाखाली. एकत्रित त्यांना समाज कामाचा किंवा समाजाच्या अडचणी असतील, सुखसुविधा असतील, या सर्व गोष्टींचा त्यांच्या पाठीशी फार मोठा अनुभव आहे. आणि 2000 साली ते 2005 पर्यंत ते 5 वर्ष. ते जरा सांगा, कोणकोणत्या आजपर्यंत निवडणुका लढवल्या तुम्ही? मी 2000 साली ग्रामपंचायतला उभा राहिलो, ग्रामपंचायतला निवडून आलो. 2005 पर्यंत ती केली. त्यानंतर 2002 ला पंचायत समिती जिल्हा परिषद लागली, जिल्हा परिषद पंचायत समिती. त्यातही मला नेत्याने आमचा विश्वास दिला, त्यातही उभा केलं, त्यातही मी निवडून आलो. 2002-2007 कराड तालुक्यात 2 नंबरचं लीड आपलं होतं अख्ख्या. आता म्हणजे कितव्यांदा आता लढत आहात तुम्ही? आता तशी माझी 3री निवडणूक आहे. याच्या आधी कोणाच्या वतीनं लढला होता तुम्ही? भीमराव दादा म्हणजे काँग्रेस मार्फत होतो, भीमराव दादा आणि काका होते. एकंदरीत आजपर्यंत समाज कार्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्याचप्रमाणे कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी कोट्यवधीचा निधी जो कराड दक्षिणसाठी दिलेला आहे, त्या केलेल्या विकास कामाच्या जोरावरच भाजपचे अधिकृत पंचायत समितीचे उमेदवार यांचा विजय निश्चित मानला जातो. असलम बुल्ला, कराड वार्तासाठी. नमस्कार. धन्यवाद.